हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विद्यमान खासदारांची जागा त्या पक्षाला सोडायची अशी आधी चर्चा। जागा वाटपामध्ये सर्वांचा सन्मान राखला जाईल, अजित पवारांची प्रतिक्रिया। भाजप महाराष्ट्रामध्ये 2019 पेक्षा जास्त जागा लढवणार। 3 ते 4 दिवसांमध्ये भाजप वरिष्ठांची बैठक। विद्यमान खासदारांच्या यादीमध्ये फारसे बदल केले जाणार नाहीत, सूत्रांची माहिती। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये राज्यातील 23 जागांवर चर्चा। बारामती आणि चंद्रपूरच्या जागेबाबत देखील बैठकीत चर्चा। आज यादी जाहीर होण्याची शक्यता। भाजपच्या बैठकीमध्ये चंद्रपूरसाठी सुधीर मुनगंटीवार, जालन्यामधून रावसाहेब दानवे, बीडसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा, तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। माझी लोकसभा लढण्याची इच्छा नाही, तिकीट मिळू नये यासाठीच माझे प्रयत्न। इच्छा नसली तरी पक्षाचा आदेश मात्र अंतिम, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत बैठक। 7 राज्यांच्या जागांबाबत बैठकीत चर्चा। आज काँग्रेसची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता। पक्षांतर्गत विरोधामुळे माझ्या पतीचा जीव गेला। पक्षातीलच काही लोकांकडून मला विरोध। बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांचा गंभीर आरोप। आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट कुठेही दिसणार नाहीत, संजय राऊत यांच्या टीका करताना मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। जनसुराज्य शक्ती पक्षाकडून लोकसभेच्या कोणत्याही जागेची मागणी नाही, विनय कोरेंची प्रतिक्रिया। तर महायुतीतून हातकणंगलेसाठी संजय पाटील यड्रावकर यांच्या नावाची चर्चा। कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपकडून समरजित घाटगेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता, तर उमेदवारीचा निर्णय दिल्लीत होणार, समरजित घाटगे यांचं सूचक वक्तव्य। मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस शांत होतो, ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो। मनसे नेते वसंत मोरे यांच्याकडून फेसबुक पोस्ट करत खदखद व्यक्त। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कर्नाटक दौऱ्यावर। मंगलोरमध्ये क्लस्टर बैठकीला हजेरी लावणार। उद्धव ठाकरे आजपासून यवतमाळ वाशिम दौऱ्यावर। राळेगाव, पुसद, कारंजा आणि वाशिममध्ये ठाकरेंचा मेळावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दक्षिण मुंबई लोकसभेच्या दौऱ्यावर। मतदारसंघातील शाखांना राज ठाकरे भेटी देणार। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात येणार। 17 मार्चला छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर यात्रेची समारोपीय सभा। उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार। सुप्रीम कोर्टाचा भारतीय स्टेट बँकेला दणका। बँकेला आजच निवडणूक रोख्यांची माहिती द्यावी लागणार, वाढीव मुदत देण्यास कोर्टाचा नकार। कोकण मंडळाच्या बाळकूमधील 2018च्या सोडतीमधील 68 विजेत्यांना म्हाडाचा दिलासा। घरांच्या किमतीमध्ये 5,41,284 रुपयांनी कपात। नागरिकत्व सुधारणा कायदा विधेयकाची अधिसूचना जारी। मोदी सरकारचा मोठा निर्णय। पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व मिळणार। रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये मुंबई संघाचं वर्चस्व। दुसऱ्या डावामध्ये विदर्भाविरुद्ध मुंबईकडे 273 धावांची आघाडी। कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मुशीद खानची नाबाद अर्धशतक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।